नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन याचा मेडिकल सायन्सशी खूप जवळचा संबंध आहे. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगतो की अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट्स. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट जगामध्ये हे संपूर्ण जे सोलर मंडळ जे आहे का नाही, हे सोलर सिस्टीम जे आहे ना, ती सूर्य आणि चंद्र यांची पार्टनरशिप आहे. या जगात या सोलर सिस्टीममध्ये दोन टाइम ऑफ रेफरन्स आहे. एक टाइम ऑफ रेफरन्स सन आणि अर्थने क्रिएट केलेली आणि दुसरी टाइम ऑफ रेफरन्स अर्थ आणि मूनने क्रिएट केली. तर त्याचा मेडिकल सायन्सशी काय संबंध आहे? आता मला थोडा सायनसचा त्रास आहे किंवा मला थोडं पोल्युशनाची ॲलर्जी आहे किंवा मला थोडं सायनसचा त्रास आहे. तर ह्याच्यामध्ये डॉक्टर लोकांनी, अनेक चांगल्या निष्णांत डॉक्टरांनी असं निष्कर्ष काढलेला आहे की पित्त आणि कफ याचं संतुलन बिघडलेलं आहे. पित्त आणि कफ यांचं संतुलन बिघडलेलं आहे. तर मी माझी थेअरी डेव्हलप करत असताना अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि याचा आता मेडिकल सायन्सशी जो संबंध आहे, म्हणजे आता तो माझा जो आजार आहे, मला जो सायनसचा आजार आहे म्हणा किंवा मला ॲलर्जिक कफचा आजार आहे म्हणा, तर काय माहीत आहे का की माझ्यामध्ये माणसामध्ये ना 3 प्रकारच्या नाड्या असतात. एक सूर्य नाडी, एक चंद्र नाडी आणि एक मध्यम नाडी. एक सूर्य नाडी म्हणजे उजव्या नागपुरीने माणूस श्वास घेतो. चंद्र नाडी म्हणजे डाव्या नागपुरीने श्वास घेतो आणि मध्यम नाडी म्हणजे ॲट अ टाइम दोन्ही नाड्या चालू असतात. तर यामध्ये ही जी मध्यम नाडी आहे ना, ही जास्त पॉवरफुल असते. का? कारण ती चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये प्रॉपर समतोल ठेवते. जे आपल्या शरीरातलं टेम्परेचर असतं ना, ते प्रॉपरली रेग्युलेट करते. तर माझा जो प्रॉब्लेम आहे ना, की माझी जी नाडी जी आहे ही थोडी सूर्य नाडी, थोडी सूर्याकडे झुकलेली आहे. आणि हा जो सूर्य आहे ना, म्हणजे हा चंद्र आहे ना, चंद्र हा सूर्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वैतागून सूर्य चंद्राला डॉमिनेट करतो. म्हणजे हा जो आजार आहे ना, हा सूर्य सन डॉमिनेट्स द मून. जेव्हा सन मूनला डॉमिनेट करतो ना, तेव्हा कफ प्रवृत्ती क्रिएट होते. कारण का पित्त जे आहे ना, हे सूर्याच्या अंडरखाली, पित्तावर आहे ना सूर्याचा इफेक्ट आहे. आणि कफ जे असतं ना, कफ जे शरीराला मेंदूला बांधतात, आपल्या शरीरामध्ये जी एक रचना असते ना, हे संपूर्ण शरीर कफने बनलेलं असतं. स्पेशली मेंदू असतो ना, कफने बनलेला असतो. मेंदू सोडा, संपूर्ण शरीर कफने बनलेलं. कारण का कफ म्हणजे मटेरियल, म्हणजे ब्रह्मतत्व. कफ म्हणजे काय? ब्रह्मतत्व. तर सन काय करतोय? मूनला डॉमिनेट करतोय. आता हे मेडिकल सायन्सने या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन याचा मेडिकल सायन्समध्ये हळूहळू इन्क्लूड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसे माझे गव्हर्नमेंटशी पत्रव्यवहार सुरू आहे. तर वाचकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी, कारण का हे खूप मोठे पॅरामीटर आहे. जे पॅरामीटर मेडिकल सायन्समध्ये नव्हे तर इंजिनिअरिंगच्या अनेक फील्डमध्ये हे पॅरामीटर खूप उपयोगी आहे. तर वाचकांनी ही नोंद घ्यावी आणि याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव तुम्हाला माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड. सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. साइन रेशो बिलॉंग्स टू सन आणि कॉस रेशो बिलॉंग्स टू मून. तर वाचक याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी या माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं आणि त्याची प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.